श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. भक्तांची परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबतची श्री रामेश्वर धाम यात्रा कांचीपुरमला मुक्कामास आली. दिनांक 14 नोव्हेंबर. येथे विष्णुकांची व शिवकांची अशी दोन प्रसिद्ध तीर्थस्थाने आहेत. कांची कामकोटी येथे श्री शंकराचार्यांचा एक मठ आहे. श्री जयेंद्र सरस्वती स्वामी हे त्यावेळी श्री शंकराचार्य यांच्या गादीवर होते. त्यांचा व श्री यज्ञेश्वर शास्त्री यांचा चांगला परिचय होता. यज्ञेश्वर काका शंकराचार्यांच्या दर्शनास गेले तेव्हा ते आल्याचा निरोप मिळताच आचार्य बाहेरच्या दालनात आले. स्मितमुखाने त्यांनी शास्त्रींचे स्वागत केले. उभयतांचा संस्कृतमधून संवाद झाला. मठात जाण्यापूर्वी श्री शंकराचार्य येथे असतील तर आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ असे श्री महाराजांनी काकांना सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे यज्ञेश्वर काका परत येऊन श्री महाराजांना त्यांच्या मठात घेऊन गेले. त्यावेळी श्री महाराज व काकांच्या अंगावर केवळ धोतर व उपरणे होते. श्री शंकराचार्यांचे दर्शन होताच श्री महाराजांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला व त्यांच्या आज्ञेने शेजारच्या आसनावर स्थानापन्न झाले. त्या दोघांकडे पाहून श्री शंकराचार्यांनी त्यांच्याशी संस्कृतमधून थोडा संवाद साधला. श्री यज्ञेश्वर काकांनी आचार्यांना श्री महाराजांचा अल्पपरिचय करून दिला. श्री महाराजांचा वेद, शास्त्र, संस्कृत, पुराण यांचा अभ्यास व व्यासंग, त्यांची रामनामाची अखंड तपस्या, रामनामाचा महिमा सतत वृद्धिंगत होत राहावा यासाठी निर्माण केलेला मोठा शिष्य संप्रदाय, त्यांनी उभारलेली मंदिरे इत्यादी सांगत असताना श्री शंकराचार्य ओ हो भक्त प्रल्हाद असे सारखे उच्चारित होते. श्री महाराजांना निरोप देईपर्यंत त्यांनी अनेक वेळा भक्त प्रल्हाद असे संबोधून श्री महाराजांचा गौरव केला. श्री शंकराचार्यांनी श्री महाराजांच्या अंगावर व काकांच्या अंगावर स्वतः शाल घालून त्यांचा सत्कार केला व प्रसाद दिला. श्री महाराजांनी आपल्यातर्फे अल्पसेवा म्हणून मठाला काही रुपये देणगी देऊन त्यांचा निरोप घेतला. नंतर शिवकांचीला श्री महादेवाचे व विष्णुकांचीला श्री विष्णूचे दर्शन घेऊन व तेथील सुवर्णपालेला स्पर्श करून यात्रेने कांचीपुरम सोडले व रात्री यात्रा महाबलीपुरमला पोहोचली. 14 तारखेला महाबलीपुरमला रात्री सर्वांची जेवणे होऊन सर्वांनी विश्रांती घेतली. 15 तारखेला पक्षीतीर्थ पाहावयाचे होते. हे पक्षीतीर्थ उंच पर्वतावर असून तेथे दररोज माध्यांनी ठीक 12 वाजता 2 देव पक्षी येऊन नैवेद्य ग्रहण करून जातात. हा चमत्कार व या पक्ष्यांना पाहण्यासाठी रोज बहुसंख्येने लोक तेथे जात असतात. सकाळीच सर्व मंडळींनी प्रातर्विधी व स्नान उरकली. श्री महाराजांची नित्योपासना व पूजा जप झाला. अल्पोपहार करून यात्रा पक्षीतीर्थाच्या पायथ्याशी आली. पक्षीतीर्थावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. श्री महाराजांना पायऱ्या चढण्याचा त्रास होऊ नये म्हणून श्री महाराजांना एका खुर्चीत बसवून भक्तांनी त्यांना उचलून वर नेले. इतर प्रवासी पायऱ्या चढून पक्षीतीर्थावर गेले. बरोबर माध्यांनी 12 वाजता ते 2 पक्षी आले आणि त्यांच्यासाठी ठेवलेला प्रसाद ग्रहण करून ते निघून गेले. पक्षी कुठून येतात व कुठे जातात हे एक गूढच आहे. असो साधक हो, श्री रामेश्वर धाम यात्रेमध्ये मद्रास ते रामनाथपुरम हा प्रवास संपूर्ण रात्र होणार होता. परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज ज्या गाडीत बसले होते त्या गाडीतील चालकाला संपूर्ण रात्रीच्या प्रवासामुळे थकवा आला असावा. त्यामुळे महामार्गावर त्याने गाडी डावीकडे न वळवता सरळ नेली. त्यामुळे गाडी 4-5 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये देखील श्री सद्गुरू रामरायाने कसे सहाय्य केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.